नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव येथील सागर पार्क मैदानावर भरारी फाउंडेशन व क्रीडा संस्थेतर्फे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पद्मश्री चैत्राम पवार, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोडे, माजी आमदार मनीष जैन, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उद्योजक रजनीकांत कोठारी, निवृत्त शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, क्रेडाईचे महासचिव अनिशभाई शहा, उद्योजक पुखराज पगारिया व INFDचे संचालिका संगीता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी गुरुवर्य पवी पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम व ढोल पथकाद्वारे यावेळी मान्यवरांचे स्वागत केले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बहिणाबाई महोत्सवाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील नामवंत निळकंठ गायकवाड यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर उद्योजक पुखराज पगारिया यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर शिक्षण क्षेत्रातील मानसी गगडानी यांना बहिणाबाई पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. एक संदेश घेऊया की आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न मला वाटतं आपण सर्वजण घेऊया. आज या बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने पाहिलं असेल तर 11 वर्षापासून खरं दीपक भाऊची ओळख सन्मानी व्यासपीठाला नम्रपणे सांगेल की सर्वात पहिले जळगावमध्ये दीपक भाऊ परदेशीची ओळख माझ्याशी झाली होती. आणि जळगाव शहरात आल्यावर 15 वर्षापूर्वी असं म्हटलं की काय संकल्पना होती की मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचंय, मला क्लासेस करायचे, 2-3 कॉम्प्युटर मिळतील का मला. आणि 15 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर मागायला आलेला व्यक्ती मला वाटतं आज आपल्या जळगाव शहरात एक बहिणाबाई महोत्सव घेऊ शकतो. हे त्याच्या प्रयत्नाचं यश मला आपल्याला दिसतंय, म्हणून मी त्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की आज या निमित्ताने आमच्या बऱ्याच सर्व लाडक्या बहिणींना उद्योग मिळवण्यासाठी मला वाटतं त्यांनी प्रयत्न केले. आज पुन्हा एकदा दीपक आणि त्यांची टीम करत असलेल्या कार्याचा खूप कौतुक करतो आणि नेहमीच आम्ही त्यामुळे त्यांच्या बरोबर असतो. कोरोना काळात त्यांनी केलेलं काम, पहिलं प्रायव्हेट CBC त्यावेळी जळगाव जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रात केलं होतं, संभाजीराजे नाट्यगृहात. ते पण त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं होतं. तर मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. अनेक विविध म्हणजे माझ्या व्यवसायात भरारी मारण्याबरोबरच मी अनेक सामाजिक कार्यक्रम आपल्या जळगावमध्ये केलेले आहेत आणि ते आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. आणि इथले जे उद्योजक आहेत ते मनाने खूप मोठे आहेत. ही मातीची, मी तर म्हणेल की जळगावची माती इतकी भाग्यशाली, म्हणजे आम्हाला एवढी म्हणजे उपजत आहे ही की म्हणा किंवा व्यापारी म्हणा यांची अशी बुद्धी तयार होते की आपण या जळगावसाठी काहीतरी करावं.